नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या पेपरमधील एडिटोरियल पेजवरील फॉर नाऊ रिप्रीव्ह या आर्टिकल्समधले अवघड शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहिल्याने तुमचा कसा फायदा होऊ शकतो, तर तुम्हाला ते आर्टिकल्स वाचण्यासाठी सोपे जाते आणि त्या आर्टिकल्समध्ये असणारे अवघड शब्द शोधण्यामध्ये तुमचा वेळही जाणार नाही. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या कामामध्ये असतानाही ऐकू शकता, परंतु आर्टिकल्स वाचण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. रिप्रीव्ह REPRIEVE रिप्रीव्ह म्हणजे दिलासा किंवा थांबवलेली शिक्षा. लोअरिंग LOWERING लोअरिंग म्हणजे कमी करणे किंवा घट करणे. मिडल ईस्ट MIDDLE मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्वेकडील देश. डिएक्सलेशन DEESCALATION डिएक्सलेशन म्हणजे तणाव कमी होणे. टॅरिफ TARIFF टॅरिफ म्हणजे शुल्क किंवा कर. रिलीफ RELIEF रिलीफ म्हणजे दिलासा किंवा आराम. ग्लोबल इकॉनॉमी GLOBAL ECONOMY ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था. टेम्पररी TEMPORARY टेम्पररी म्हणजे तात्पुरता किंवा अल्पकालीन. वीक WEEK वीक म्हणजे आठवडा. इकॉनॉमिक ऑप्टिमिझम ECONOMIC OPTIMISM इकॉनॉमिक ऑप्टिमिझम म्हणजे आर्थिक आशावाद. हायस्ट लेवल HIGHEST LEVEL हायस्ट लेवल म्हणजे सर्वोच्च पातळी. रिकवर्ड RECOVERED रिकवर्ड म्हणजे सावरले किंवा पूर्वस्थितीवर आले. सॉफ्टन्ड SOFTENED सॉफ्टन्ड म्हणजे मऊ किंवा सौम्य झाले. सोअरिंग SOARING सोअरिंग म्हणजे झपाट्याने वाढणारे. मान्सून MONSOON मान्सून म्हणजे पावसाळा. रिवाइव्ड REVIVED रिवाइव्ड म्हणजे पुन्हा सुरू झाले किंवा जिवंत झाले. रेनफॉल RAINFALL रेनफॉल म्हणजे पावसाचे प्रमाण किंवा पर्जन्यमान. हिस्टॉरिकल नॉर्मल HISTORICAL NORMAL हिस्टॉरिकल नॉर्मल म्हणजे ऐतिहासिक सामान्य स्थिती. सिच्युएशन SITUATION सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. टील TILL टील म्हणजे पर्यंत. मिटिओरोलॉजिकल METEOROLOGICAL मिटिओरोलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्रीय. डेफिसिट्स DEFICITS डेफिसिट्स म्हणजे त्रुटी किंवा कमतरता. एक्सेस EXCESS एक्सेस म्हणजे जास्त प्रमाण किंवा अतिरेक. डिफिशियन्सी DEFICIENCY डिफिशियन्सी म्हणजे अभाव किंवा कमतरता. लार्जली कन्फाइंड LARGELY CONFINED लार्जली कन्फाइंड म्हणजे प्रामुख्याने मर्यादित. ऑप्टिमिस्टिक क्यूज OPTIMISTIC CUES ऑप्टिमिस्टिक क्यूज म्हणजे आशावादी संकेत. एक्सेप्टेशन्स EXPECTATIONS एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. प्रिसिडेड PRECEDED प्रिसिडेड म्हणजे पूर्वी घडलेले. थ्रेटनिंग THREATENING थ्रेटनिंग म्हणजे धमकावणारे किंवा धोकादायक. ब्लॉक BLOCK ब्लॉक म्हणजे अडथळा आणणे किंवा थांबवणे. सॉईल SOIL सॉईल म्हणजे माती. नॅचरल गॅस फ्लो NATURAL GAS FLOW नॅचरल गॅस फ्लो म्हणजे नैसर्गिक वायूचा प्रवाह. एब EBB एब म्हणजे ओसरणे किंवा घटणे. फॉर नाऊ FORNOW फॉर नाऊ म्हणजे सध्या तरी किंवा आता तरी. अनसर्टन्टीज UNCERTAINTIES अनसर्टन्टीज म्हणजे अनिश्चितता. अनलिश्ड UNLEASHED अनलिश्ड म्हणजे सोडले किंवा मोकळे केले.
अर्ली एप्रिल EARLY APRIL अर्ली एप्रिल म्हणजे एप्रिलच्या सुरुवातीस. सीन SEEN सीन म्हणजे पाहिले किंवा अनुभवले. ॲडमिनिस्ट्रेशन ADMINISTRATION ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. इम्प्लिमेंटेशन IMPLEMENTATION इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी. रिसिप्रोकल टॅरिफ्स RECIPROCAL TARIFFS रिसिप्रोकल टॅरिफ्स म्हणजे परस्पर शुल्क किंवा कर. डेडलाईन DEADLINE डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत. सिम्पली पुट SIMPLY सिम्पली पुट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर. ट्रेड पॉलिसी TRADEPOLICY ट्रेड पॉलिसी म्हणजे व्यापार धोरण. जिओपॉलिटिकल स्ट्रेन्स GEOPOLITICAL STRAINS जिओपॉलिटिकल स्ट्रेन्स म्हणजे भूराजकीय ताणतणाव. कमबॅक COMEBACK कमबॅक म्हणजे परत येणे. फायनान्शियल मार्केट FINANCIAL MARKET फायनान्शियल मार्केट म्हणजे आर्थिक बाजार. लिंक्ड टू LINKED लिंक्ड टू म्हणजे संबंधित किंवा जोडलेले. ईज ऑफ डुईंग बिझनेस EASE OF DOING BUSINEWS ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभतेची पातळी. लेव्हरेज LEVERAGE लेव्हरेज म्हणजे उपयोग करणे किंवा फायद्याचा वापर करणे. फेवरेबल डेमोग्राफिक्स FAVOURABLE DEMOGRAPHICS फेवरेबल डेमोग्राफिक्स म्हणजे अनुकूल लोकसंख्येचा भाग. कन्झ्युमर बेस CONSUMER कन्झ्युमर बेस म्हणजे ग्राहक वर्ग. इन्व्हेस्टर्स INVESTORS इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार. डायव्हर्सिफाईंग DIVERSIFYING डायव्हर्सिफाईंग म्हणजे विविधता आणणे किंवा विस्तार करणे. डेमॉन्स्ट्रेटेड DEMONSTRATED डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे दाखवले किंवा सिद्ध केले. रेसिलियन्स RESILIENCE रेसिलियन्स म्हणजे टिकाव किंवा लवचिकता. अमिड AMID अमिड म्हणजे दरम्यान किंवा मध्ये. एलेवेटेड ELEVATED एलेवेटेड म्हणजे उंचावलेले किंवा वाढलेले. अनसर्टन्टी UNCERTAINTY अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता. अस्पिरेशन्स ASPIRATIONS अस्पिरेशन्स म्हणजे आकांक्षा किंवा महत्त्वाकांक्षा. यंग पॉप्युलेशन YOUNG POPULATION यंग पॉप्युलेशन म्हणजे तरुण लोकसंख्या. वर्कफोर्स WORKFORCE वर्कफोर्स म्हणजे कामगार किंवा कर्मचारी वर्ग. नेक्स्ट कपल ऑफ डिकेड्स NEXT COUPLEOF DECADES नेक्स्ट कपल ऑफ डिकेड्स म्हणजे पुढील काही दशके. सिजिंग ऑपॉर्च्युनिटीज SEIZING OPPORTUNITIES सिजिंग ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी मिळवणे किंवा पकडणे. इमिडिएट टर्म IMMEDIATE TERM इमिडिएट टर्म म्हणजे तात्काळ कालावधी.